आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काही ही संत मंडळी सुखी असो मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतून हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय। अभंग इतका गोड आहे आजच्या कारणाला अगदी शोभणारा आणि नवे नवे आजच्या प्रसंगाला एक वर्णन देणारा आजचा अभंग आहे। सगळी लोक आज नानांच्या या सेवेतली सगळी लोक आज पांडुरंगाजवळ जातात। देवा तुझ्या जवळ एक मागणं आहे आमचं आजच्या दिवसाला तरी पांडुरंगा अरे तुझ्या जवळ एक मागणं आहे रे देवा एक पण एक मागणं आहे देवा काय मागणं आहे ज्या माध्यमातून ज्या देवानं ज्या गुरुनं आमचं आयुष्य सुरळीत करून दिलं ज्या गुरुमुळे आमचं आयुष्य सुशोभित झालं अशा गुरुला अकल्प आयुष्य दे अशी प्रार्थना तुकोबाराय देवाजवळ करतात। अकल्प आयुष्य देवाजवळ करतात तुकोबाराय देवाजवळ करतात अकल्प आयुष्य नामदेवराय करतात अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा मग माझ्या या हरीच्या दासाला अकल्प आयुष्य मिळू दे ज्या कल्पनेच्या बाहेर आहे असं आयुष्य मिळू दे नामदेवराय वर्णन करतात। पण मग अजून महाराज म्हणले कल्पनेची बाधा न कोणी काय ही संत मंडळी सुखी असो नुसतं आयुष्य देऊ नको पण यांना आयुष्यामध्ये सुखाची समाधानाची भरभराट होऊ दे। अजून काय कर अहंकाराचा वारा न लागो राजसा तू आमच्या जवळ नाहीच हा विषय अगदी लागतच नाही न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी। आणि मग हे सगळं जर असेल तर महाराज म्हणले नामा म्हणे तया असावे कल्याण जयामुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न कोणी काही हे संत मंडळी सुखी असो विठाला विठाला अभंग गोड निवडलाय। अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही। अभंग जो आहे श्री संत नामदेवरायांचा आहे आणि अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घालवत नाही। खरं तर आज आपला अगदी सुवर्ण क्षणभर का आपल्या सगळ्यांचा एक आपल्या सगळ्यांचे सद्गुरू आपल्या ज्यांचं माध्यमातून आपल्या बऱ्याच जणांचे जीवनाचं सोनं झालं असे आदरणीय वंदनीय गुरुवर्य सद्गुरू आयुर्वेदाचार्य 1008 महामंडलेश्वर बाळानंद सरस्वती गिरीजी महाराजांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। गुरुजन वर्गांना खरं तर आज गुरुजींना आपल्या बाबांना खरं तर आदरणं आपण त्यांना खरं तर या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता उपस्थित आहे। आणि शुभेच्छा देत असताना खरं तर आज अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा हा अभंग मी निवडलेला आहे या आणि अभंगावर बोलण्यापूर्वी खरं तर गुरुजनांच्या चरणावर मी स्पर्श करतोय। आज ही सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं। आत्ताच बऱ्याच दिवसापूर्वी माझं आणि नानांचं बोलणं आम्ही त्यांना नानाच म्हणतो बरं का आणि नानांचं माझं बोलणं झालं या त्या अनुषंगानं कदाचित पांडुरंगाची इच्छा असावी पांडुरंगाच्या इच्छेनुसार मला नानांची सेवा करण्याचा योग आज मला मिळाला। खरं तर मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहनं पायबरी या युक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची कीर्तन रूपी सेवा। आजचं कीर्तन जरी मला वाटतं आपलं गाव हे कोणतं मवेशी मला वाटतं मवेशी मध्ये चालू आहे या धामावर चालू आहे पण मला वाटतं या धामाईपेक्षा आजचं कीर्तन नाना पंढरपुरात चालू आहे असा प्रतिभास मला होतोय। का माहिती का नाना मी पंढरपुरात सुद्धा कीर्तन केली पण पंढरपुरात जो कीर्तना करता आनंद नाही ना तो आनंद इथं आज मला अनुभवायला मिळाला। का माहिती का चैतन्य उभं इथं चैतन्य आणि चैतन्यामध्ये
आज साक्षात ही सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं. आज कीर्तन रूपी सेवा मी एकटा करतोय असं मला भासच होत नाही. मला वाटतं स्वयंभू पांडुरंग परमात्मा या कीर्तनात आलाय. आणि म्हणून असा भास होत असताना ही सेवा करत असताना आपण सर्वजण या क्षणाचे साक्षीदार आहात. गुरुजींवर आपल्या बाबांवर इतकं प्रेम आहे. या प्रेमापोटी आपण सर्वजण पावसाने जरा घोळ केला, नाहीतर याच्याला आता बसायला जागा नसती. स्टार्टिंगलाच आज पाऊस चालू आहे पण तरी येणार आहेत लोक. आणि म्हणून ही सगळी लोक नानावर प्रेम करत या ठिकाणी उपस्थित आहे. गोड अशी गायनाचार्य मंडळी, वा काय गातात, वा असं वाटतं माझं कीर्तन राहू द्यावं आणि त्यांचं सुंदर गायन ऐकावं. असे सुंदर महारथी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी तद्वत नामवंत गायनाचार्य ज्यांना महाराष्ट्रामध्ये सुरदास असं म्हटलं जातं, पण सुरदास जरी आहे, देवाने एक बाजू जरी नाही दिली पण दुसरी बाजू भक्कम दिली, असे दुसरे महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य आदरणीय आमचे नंदूबुवा घुले पाटील. बाबांचं गाणं इतकं गोड आहे की असं वाटतं जीव ओवाळावा आणि बाबांना जीव ओवाळून टाकावा. असे बासरी काय सुंदर वाजव, काय अचानक वाजवलं का, हा काय 7 सूर एकाच असं. हा नंदू बाबा तुम्हाला द्यावेत एकदा जोरदार टाळी बाबांकरता वाजवायची. ही मंडळी मिळत नाही. आदरणीय नानांना माहिती, नाना स्वतः तिथं आले होते कार्यक्रमाकरता. आदरणीय नंदूबा आहेत, आदरणीय खरं तर दुसरे गायनाचार्य आदरणीय आमचे गोरख महाराज आहे, सुंदर गातात, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. एकदा जोरदार टाळी वाजवायची आमच्या गोरख महाराजांकरता. सुंदर गायली पहिली चाल. आणि विशेष तत्वानं माझे अत्यंत प्राणप्रिय आमचे शिवनाथजी महाराज पवार, एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. ते सुद्धा सुंदर गातात. पहिली चाल पहिली पंचपदी सुंदर गायली, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमच्या या भागाचं वैभव आदरणीय आमच्या आकाश महाराज प्रणव महाराज आहे. आदरणीय प्रणव महाराजांचे सुद्धा विशेष आभार. विनेकरी बाबा असतील, आदरणीय महाराज, माझ्या सगळ्या बहिणीत मुक्ता जना, सगळ्या ज्ञानदादा, निवृत्तीदादा, सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. व्यासपीठावर आदरणीय गुरुवर्य आदरणीय बाळानंदजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्या सुद्धा चरणाला स्पर्श करतोय. आदरणीय महाराजांचं नाव संदीप महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. हार्मोनियम वाजवण्याकरता सुंदर आपल्या भागाचं वैभव आदरणीय गायन सम्राट जे सुंदर गातात बरं का. मला आता थोड्याच दिवसापूर्वी मला मोगरज या ठिकाणी साथ दिली. आदरणीय आमचे शांताराम महाराज आहे. शांताराम महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय प्रसिद्ध कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे आदरणीय प्रशांतजी महाराज कोटकर, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. व्यासपीठावर आदरणीय आमचे महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सगळीच महाराज मंडळी आहेत. याच्यात सगळे पखवाज आहेत. आता एक असं नाही की त्याचं सगळं पखवाज येतं, सगळे वाजवतात. तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. व्यासपीठावर समोर महाराज मंडळी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आणि विशेष तत्वानं ज्यांचा मृदुंग गोड आहे बरं का, ऐकायला कानाला गोड लागतो असा मृदू आणि वाजवतात गोड आदरणीय आमचे अत्यंत प्राणप्रिय बाबांचे शिष्यच आहेत आदरणीय आमचे अभिषेकजी महाराज जगदाळे. एकदा जोरदार टाळी वाजवायची. वाजवण्याची पद्धत गोड आहे आणि बाबांचा आशीर्वाद आहे म्हटल्यानंतर काय कमी आहे तुमच्याकडं, म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. महाराज म्हणतात ना, कल्पतोरू तळवटी जो कोणी बैसला, कायवानो त्याला सांगा जुजी, ज्ञानदेव म्हणे तरलो आता उधरलो गुरुकृपे असं दे. आणि मग बरं का, आणि म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दीपक भगवंत चॅनल असा एक चॅनल महाराष्ट्रातला कोल्हे असे लांडगे नाही कोल्हे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. ते आपल्या कार्यक्रमाचं चित्रीकरण करतायत, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विशेष तत्वानं आपल्याच परिवारातला बरं का एक सुंदर नाना, मला अपेक्षा नव्हती एवढी सुंदर सिस्टीम लावत असेल म्हणजे वा. एकदा त्यांच्याकरता सुंदर टाळी वाजवा. कारण की काय असतं, हॉल म्हटलं का सिस्टीम लागतच नाही. पहिली गोष्ट हे महाराज मंडळी यांना माहितीच आहे, पण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अनुकूल केलं बरं का दादाने, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. नानावर प्रेम करत आलेला सगळा आपला शिष्य परिवार तुमच्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आणि म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून, माझ्याकडे वेळ कमी आहे, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. हे मग या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. मला वाटतं आपल्यासारखी माणसं ना जगात नाही महाराज, का माहिती का. इथला रज रज कण कण अशा साधू संतांच्या पदस्पर्शानं पुणे झालेला आहे. पवित्र ते कुळ संदीप बाबा बरोबर ना. पावन तो देश जेथे हरीचे दास जन, थोडा पेटीला आवाज पाहिजे, जेथे हरीचे दास जन्म घेते. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला कशा करता माहिती दादा. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला माहिती का.
जगात अनेक देश आहे बरं का मोठे गंमत आहे. जगात अनेक देश आहे पण जगातला भारत देश, त्या भारत देशालाच माता म्हटलं गेलं. बरोबर ना? का म्हटलं गेलं पाकिस्तान माता, अमेरिका माता? नाही ऐकलं. जगात एकच कोणती माता? भारत माता. मग एवढ्या भारत देशामध्ये जन्माला जेथे वैष्णवाचा वास, जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला कोणाच्या विचारानं? महाराज म्हणले साधू संतांच्या पावलावर पाऊल ठेवून जगण्याकरता आपला जन्म झालाय. माझं प्रमाण पाठ आहे. महाराज निळोबाराय म्हणले, मार्ग दावणी गेले आधी तयानिधी संत ते नेशी पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटी. काय मार्गावर चालणं गरजेचं आहे, फक्त मार्ग दाखवणारा गरजेचा आहे. मार्ग दाखवणारा जीवनात असेल तर मला वाटतं आपला सुफल वेळ व्हायला जात नाही. आणि वेळ व्हायला घालू नका. का? क्षणभंगुर नाही बरवसा आवाज, क्षणभंगुर नाही बरवसा, वारे साबद तोडा मायाशा, काही नचले मग गळा पडेल पासा, पुढे हुशार तो राहे ओळसागा. मग एवढं मोबाईल म्हणतात. महाराज म्हणले जगतामध्ये ते आलोत ना, हा ते आम्हाला जन्मातलं महत्वाचं गणित, आम्हाला ते सार्थकी लावायचे. का? देव तत्व गा. आणि मग हे ज्याच्या जीवनात असेल, महाराज म्हणले त्याच्या जीवनातलं खरं तर महत्वाचं गणित सार्थकी लागेल. काय संताजवळ लय संत लावले तुम्ही कीर्तन सुरू झाल्यापासून. अहो संताचं नामस्मरण जरी केलं ना बाबा, बरं का, संताचं नामस्मरण जरी केलं ना, तुका म्हणे पापे आणि जाती संताची. मग असं एक तरी संत, असे गुरुजन आपल्या जवळ असाल का? माहिती का? जगतातली महत्वाची गणित ती सोडून देतात. आणि मग ती जर गणित सुटली, तसं बघितलं तर तुकाराम महाराज म्हणतात ना, ज्याच्या जीवनातला ताळा सुटला त्याच्या जीवनातली अवकळा निघून गेली. तुका म्हणे ताळा आणि नाही त्याची अवकळा. दोन अर्थ लागू होतात त्याचे. कसं कसं? तुका म्हणे ताळा, ज्याच्या जीवनात ताळा त्याची नाही अवकळा, पण तुका म्हणे ताळा नाही, आता बोला, त्याची अवकळा. असं मग महाराज म्हणले हे जगतामध्ये आम्ही आलोत ना, मग भजना करता मिळवावं, ते प्राप्त करावं. आई असं लिहिलंय शास्त्रामध्ये, बरं का, शास्त्रामध्ये असं लिहिलंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? तुम्ही जरा बोला. चला, मी एवढं जीव तोडून बोलतोय. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? दादा बोला. 3 वेळा. बरोबर ना? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्ही जरा मोठ्यानं बोला ना. तुम्ही काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करता. वरून मला पण सांगतो, तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. महाराज म्हणलेत ना, कबीरदास महाराज, औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औटा हात का मानव दिया अल्लाह ने तुझ दिया, ए खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया, तू बज मन नारायण, तू बज मन नारायण. नारायण नामस्मरण करण्याकरता आपण आलोय. आणि मला वाटतं गुरुजींचा एक, मला वाटतं नानांचा आवडतीचा मंत्र आहे. कोणता? ओम नमो नारायण. म्हटलं पाहिजे ना. आम्ही का म्हणलं पाहिजे माहिती का? आणि नुसतं वचन नाही करून आमच्या बाजण्याने गाण कोड लागली. तुमच्या अकोल्यातल्या नाही सांगत, पारनेरचं सांगतो नाना, बरं का महाराज, बरं का, आमचे भजनेत ना एवढं कट करून टाक बरं का, प्रॉब्लेम नको. हा 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 आमचे भजने रात रात भजनाला जातात बरं का. शांताराम महाराज रात रात भजनाला जातात. एक परातभर गुळ एकच भजण्यात संपीत आहे आणि एकच गवळण म्हणते घरी येत आहे. निदान खाल्ल्या सरची म्हण ना. आमचं तसं नाही. अरे मला वाटतं जगाचा मालक तुमचं भजन किती याला पाहत नाही, तुमच्या अंतकरणातला भाव काय याला पाहतो बरं का जगाचा मालक. मला वाटतं भाव असला पाहिजे.
एक भाऊ किती ना बघा ना असं म्हटलं ना देव आशा न पावायचा यांना म्हणतात आपण काय आता काय थोडं थांबा यांना म्हणू द्या देव आशा न पावायचा देव बाजाराचा हे मनी नाही भाव म्हणे हे मनी नाही भाव म्हणे देव आशा न पावायचा हे देव आशा न भेटायचा देव 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 क्या बात है हां देव देवाचा अजून पुढे दगडाचा देव मातीचा देव पाण्याचा देव लाकडाचा देव त्याला अतिचा देव सोन्याचा चांदीचा देव देवा शान पावायचा देव बाजारचा भाजीपाला देव बाजारचा मग बाबाचा आणि प्रेमाचा देव भुकेलाय म्हणतात ना साने गुरुजींनी सुद्धा शब्द मांडले महाराज कोणते खरा एकची धर्म जगाचे बांध कोरा जगाला प्रेम पावे अरे देवान माणूस म्हणून पाठवलंय हे माणसासारखं जगा का माहिती का देवान माणूस म्हणून जगी तुला पाठवलं हे तुला देव नाही आठवलं सारच वेड्या माया हे माणसा आता तरी माणसात हे माणसा आता तरी माणसात मग माणसासारखं जगणं म्हणजे काय मी ना नाही माफी मागून वाक्य बोले दगडाला जर शेंदूर लावला ना दगडाला तर त्याचा काय होतं बोला ना काय होतं काय हा बोल महत्वाचं बरं का दगडाला जर शेंदूर लावला तर त्याचा देव होतो दगडाला जर भंडारा लावला जेजुरीचा खंडोबा होतो दगडाला जर बुक्का लावला पंढरपूरचा विठोबा होतो दगडाला जर शेंदूर लावला तर वड्यावरचा म्हसोबा होतो गुलाल लावला तर वड्यावरचा म्हसोबा होतो पण या दगडाला असा कोणता रंग दिला म्हणजे हा माणूस होईल सध्या माणूस माणसासारखं जगायला तयार नाही आणि गुरुजन वर्ग हे सांगतायत की माणसानं माणसासारखं जगावं हीच आमची प्रार्थना काय माणसानं माणसासारखं जगावं पण कशाच्या माध्यमातून जगावं माहिती का ते दाखवणारा असला पाहिजे मग महाराज म्हटलेत ना तो दाखवणार आहे आणि ज्याच्यापर्यंत पोहोचवणार आहे तो सुद्धा दानशूर आहे किती विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाचे पाऊले समान तोच एक दानशूर दाता बस तो एक दानशूर दाता पण त्याची शरणागती आम्हाला करायची पण कशाच्या माध्यमातून एखाद्या बळीयाची संगत करावी लागेल त्याच्या माध्यमातून करावं लागेल पण त्याकरता मार्ग दाखवणारा घोडा असावा लागेल मला वाटतं एक माझा आवडतीचा प्रसंग मी बोलून जाईल थोडस काय होतं गुरुजनांच्या संगतीतून जीवाचं सोनं होतं तुमच्याजवळ काही नसू द्या पण ही अशी एखादी व्यक्ती ना जीवनात जर आली ना नाना मी बोलतोय बघा बरं का अशी एखादी व्यक्ती माझ्याजवळ लोकांनी बरेच अनुभव सांगितले नाना तुमच्याबद्दल पण इथं मला ते मांडायची नाही मला वाटतं थोडंसं विज्ञानाला धरून पण मी कीर्तन करेल पण लय विज्ञान मांडणार नाही परत लय विज्ञान सांगायला गेलं तर वैकुंठालाच गेलं नाही असा मुद्दा येतो असं होतं ते असू द्या हा नाही कळलं का जाऊ द्या समजण्यावाले खूप कॉफी असू द्या हा असू द्या महाराज म्हणले जगतामध्ये असतं ते पण जगतामध्ये अशी संत असावे वाढ दाखवणारे संत असावे का वाट दाखवणारे संत असावे अरे त्यांच्या माध्यमातून जीवनाचं सोनं होतं एक संताचा पुरावा पहिल्या चरणाकडे येतो महाराज एक संत असे होऊन गेले लवळ नावाचा आता पंढरपूरला जायचे आपल्याला आता आपण मला वाटतं 20 तारखेला प्रस्थान होणार आहे किती आनंद आहे पंढरपूरला तुमच्यापैकी पंढरपूरला आळंदीला किती जण गेले जरा हात वर करा बरं आळंदीला पंढरपूरला किती जण गेले प्रामाणिकपणानं करायचं खरं करायचं हा प्रामाणिकपणानं असं नाही नीट वरती हात करायचे आणि सांगायचं नाना बघा बरं का एवढे गेले जेवढे गेले नाही तेवढ्यांना कॅप्चर करून ठेवा हा तेवढ्यांना सांगा लवकर जा आणि जेवढे गेले तेवढ्यांना धन्यवाद जेवढे गेले नाही तेवढ्यांनी लवकर टेम्पो भरा पंढरपूरला जायला हा गेलं पाहिजे का गेलं पाहिजे अरे आनंद आहे तिथं किती आनंद आहे चला हो
हे चला 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 हो पंढरीला जा चला हो पंढरीला जा जीवाच्या 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 जीवन का जीवाच्या जीवन का जीवाच्या जीवन का हे जीवाचा जीवन गा बाबू जीवाचा जीवन गा बाबू संत महंत होतील वे संत महंत होतील वे सांगू सुखाची या गोष्टी सांगू चला हो हे चला चला हो पंढरीला जा जीवाच्या जीवन गा बाबू जीवाचा जीवन गा बाबू जीवन गा बाबू जीवन गा बाबू पहिले का वारी वारी जन्म मरणाते आणि हारी पडलो आता संकट निवारण्याचं काम वारी करते पण पंढरपूरची करावी गुरुजनांची करावी केली पाहिजे आणि मग ती जर केली ना जन्माचं गणित सार्थक लागेल. भक्त कुर्मदास नावाचे संत होऊन गेले बर का ज्यांना इथून हात नव्हते इथून पाय नव्हते आहे पंढरपूरची वारी करायला लागले. ऐका इकडे बघा पंढरपूरची वारी करण्याच्या अगोदरचा एक दिवसाचा प्रसंग असा गावात आहे ना दिंडी आली दिंडी आणि दिंडी आल्यानंतर दिंडीतलं भजन चालू किती गोड भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास म्हणणार माझ्या चला म्हणायचं हा भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ ए ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया टाळी वाजून म्हणायचे शाबास ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया वारे वा हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया हे बाते हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया क्या बात है हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया असं भजन करत करत निघाले असं भजनामध्ये तल्लीन झाले. दिंडी आली गावात दिंडी गावामध्ये आल्यानंतर दिंडीतलं कीर्तन सुरू झालं असं पंचमदी सुरू झाली बरं का शिवनाथ महाराज भजन सुरू झालं आणि भजनामध्ये तल्लीन झाली. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू बटन आणि भजनामध्ये तल्लीन झाल्यानंतर भक्त कुर्मदास नावाचे एक संत त्यांनी आईजवळ आग्रह धरला आई मला कीर्तनाला जायचं. आई म्हटली देवानं तुझ्यावर एवढा मोठा अन्याय केलाय अरे देवानं तुला हात दिले नाही देवानं तुला पाय दिले नाही आणि तरी तू म्हणतो कीर्तनाला जायचंय. कुर्मा पटलं पाहिजे ना रे तुला नाही आहे पण मी असं ऐकलंय बरं का इकडे लक्ष ना मी असं ऐकलंय आहे जगी जास कोण नाही त्यास देव आहे बरोबर ना जगी जास कोण नाही त्यास देव आहे. मला असं वाटतं की मी त्यांच्या संगतीत जावं आणि कीर्तन ऐकावं आणि कीर्तन ऐकल्यानंतर त्या साधूंच्या संगतीत माझ्या जन्माचं कल्याण होईल. कुर्मदासांनी आईजवळ आग्रह धरला बरं का इकडे बघा आईजवळ आग्रह धरला ना आई ती आईच असते शेवटी आईचं अंतकरण लेकरा करता लय मोठं असतं
आई लेकरा करता जगात काय करत असते नाना, जगात अनेक इंजिनियर असतील पण मला वाटतं आईसारखा इंजिनियर जगात नाही. का माहिती का? जगात अनेक इंजिनियर आहेत, अनेक गाड्या बनवल्या महाराज, अनेक इंजिनियरांना गाडीची कमी जास्त झालेली फायरिंग मला वाटतं सांगता नाही यायची एखाद्या इंजिनियरला. पण आई जगातली अशी इंजिनियर असती की आपल्या लेकराची गाडी किती वाजता घरी येऊ द्या, माझ्या आईचं सांगतोय बरं का, आपल्या लेकराची गाडी किती वाजता घरी येऊ द्या, पाठी 4 वाजता येऊ द्या नाही तर 3 वाजता येऊ द्या, गाडीच्या आवाजावरूनच तिला कळतं की आपल्या लेकराची गाडी आहे. जगात तिच्या इतकं मोठं कोणी नाही. आणि कुर्मदासांचा डोळ्यातला भाऊ ओळखला. कुर्मदासांना मिठी मारली आणि मिठी मारली, हात नव्हते पाय नव्हते, मिठी मारली आणि कीर्तनात नेऊन ठेवलं. कीर्तन सुरू झालं होतं. कीर्तनात विषय रंगला होता की जन्माला आलोत ना तर एका साधूच्या संगतीत आपल्या आयुष्य व्यतीत करावं, एका पांडुरंगाच्या चरणांगतीमध्ये आपलं आयुष्य व्यतीत करावं, असं भजन चालू होतं. आणि ते कीर्तनामध्ये सांगत होते भानुदास महाराज. पण भानुदास महाराजांच्या कीर्तनामध्ये हा विषय होता. कुर्मदासानं त्याच क्षणाला निर्णय बदलला आणि निर्णय बदलला. आता म्हटले घरी जायचं नाही, आता इथून उरलेलं आयुष्य भानुदास महाराजांच्या दिंडीत काढायचं. निघाले, भानुदास महाराजांच्या चरणाजवळ आले. श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पाव सांभाळा उतरी. आणि मग भानुदास महाराजांच्या चरणावर डोकं ठेवलं, हात नव्हते ना. बरीच लोक म्हणतात की तुमचा देवच नाही, बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. आज त्यांना माझं सांगणं आहे, एका फकीरानं शब्द लिहिले आहेत, अरे दिल झुका है एक जगह, सिर झुका हो ना हो, बंदगी हमारी फितरत है, चाहे खुदा हो ना हो. तुम्ही देवाला माना अगर मानू नका, आम्हाला फरक पडत नाही. आम्ही देवाचं चैतन्य मानतो. का? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही कानोबा तेरे तेरे ते. हे निर्माण कोणी केलंय? हे देवाचं नाव आहे. विश्वाचा जनिता, ज्या विश्वाच्या जनित्यानं हे विश्वाची निर्मिती केली. मग महाराज आणि मग ती कीर्तनामध्ये असं डोकं ठेवलं आणि म्हणले आता इथून पुढचं आयुष्य तुमच्या सोबत यायचंय. भानुदास महाराजांचा आणि कुर्माचा विषय झाला. भानुदास महाराज म्हणले दिंडीत यायला पाय लागतात. काय म्हटले बोला? दिंडीत यायला पाय लागतात आणि ते तुझ्याकडे नाही. आजकाल लोकांकडे पाय असून सुद्धा बोला ना आता दिंडीत जाती नाही, असं हे महत्वाचं गणित. म्हणले जाता येणार नाही, तुला येता येणार नाही माझ्यासोबत. कुर्मदास हट्टाला भेटले, मला यायचंय तुमच्यासोबत, मी माझ्या पद्धतीने नाही भानुदास बाबा, पण मला यायचंय. भानुदास महाराज म्हणले मी येऊ शकत नाही. कुर्मदासांना आग्रह धरला, म्हणले तुम्ही तुमच्या पद्धतीने चला, मी माझ्या पद्धतीने चालणार. दिंडी चालायला लागली. रामकृष्णारी 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 जय जय रामकृष्णारी 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 जय जय रामकृष्णारी. आणि भजन करत करत निघाले. भजन गोड होतं दिंडीतलं. आता दिंडीतलं भजनच गोड आहे महाराज. पण एवढं भजन करत करत महाराज ती दिंडी निघाली. पण दिंडीच्या अगोदर भानुदास महाराजांचा जो कुर्मदास होता ना, तो रात्री सरपटत पोटावर छातीवर सरपटत सरपटत निघाला. त्यांना पाहिला, लोक गावाच्या विशीवर यायची, कोण वारकरी चाललाय, ज्याला हात नाही पाय नाही. लोक आश्चर्यचकित व्हायची, विशीवर पाहायला यायची. आणि मग तू सांगायची, कुर्मदास सांगायचे, आमच्या भानुदास महाराजांची दिंडी येते मागून, त्या दिंडी करता काहीतरी चहा पाण्याची जेवणाची व्यवस्था करून ठेवा, मला काय लागत नाही, हे पैसे देऊ नका आणि मला नाश्ता नको, आमची दिंडी मागून येते, त्या दिंडी करता काहीतरी करा. तसे भानुदास कुर्मदास महाराज सरपटत सरपटत चालायचे. पण पोटावर छातीवर कुठपर्यंत सरपटणार महाराज? पोटाच्या छातीची सगळी कातडी आतडी निघून गेली. आणि शेवटी लवळ नावाचं गाव लागलं. आता आपण वारीला जातो, लवळ नावाचं गाव लागलं. सरपटताय नाही, एक कातड राहिलं नव्हतं सरपटण्याकरता. आता हाडं दिसत होती आणि सरपटत असताना कुर्मदास सरपटताय ना पूर्ण ताकद संपली. पण आता दिंडीतले 4 जण दुपारचा स्वयंपाक करण्याकरता त्या लवळ नावाच्या गावामध्ये आले आणि कुर्माची अवस्था बघितली. हे कुर्मा काय केलंय? कुर्मदास म्हणले, मला भानुदास महाराजांच्या कीर्तनातलं एक वाक्य आठवतं, जन्माला आलात ना, काय करता नाही आलं, पण देह चांगल्या कारणाला सार्थकी लावावा. चांगल्या कारणाला सार्थकी लावला, तुम्ही लावला. भानुदास महाराजांना बोलवण्याकरता त्यांचे सेवेकरी गेले. भानुदास महाराजांना बोलून आणलं आणि भानुदास महाराजांनी कुर्माची अवस्था बघितली. कुर्मा काय केलंय तू? कुर्माला असं पोटावर पडला होता, छातीवर असं पाठीवर केलं, हा एकही कातडं आतडं राहिलं नव्हतं. कुर्मा विभोर झाले होते भानुदास महाराज. नाही महाराज, आता
आता बस, आता निश्चिंतीने पाऊलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. भानुदास महाराज म्हणले एक मुक्काम राहिलाय, आता वाखरी क्रॉस केली की आपण पंढरपुरात जातोय, मी स्वतः नेतो तुला पाटकोळी घालून. भानुदास महाराज म्हणले, कुर्मा म्हटले नाही नाही, आता एकच करा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. आणि मग महाराज आजही पण लवळ नावाच्या गावामध्ये जर गेलात तर एक समाधी तिथं पाहायला मिळते. जगातले असे संत ज्यांनी कोणताही अभंग लिहिला नाही, कोणती गीता लिहिली नाही, कोणती ज्ञानेश्वरीतल्या ओव्या गायल्या नाही, पण मला वाटतं फक्त मुखात नामस्मरण घेतलं, हात नव्हते पाय नव्हते, पण त्यांची समाधी बनली. का तर जीवनात योग्य मार्गदर्शक भेटला. जीवनात जर योग्य मार्गदर्शक असेल तर तुमची सुद्धा ख्याती मागे राहिल्याशिवाय राहणार नाही. फक्त मार्गदर्शक असला पाहिजे. आणि तो मार्गदर्शक कसा? आमच्या नानांसारखा, आमच्या गुरुजींसारखा मार्गदर्शक असावं. का? असे मार्गदर्शक जर असतील तर जीवनातलं कल्याण होतं. मग महाराज म्हणले या अशा गुरुजनांना आमच्या आयुष्यातलं काही आयुष्य गेलं तरी चालल, पण अशा गुरुजनांना आयुष्य मिळू दे. नामदेवराया हेच वर्णन करतात, देवा अशा गुरुजनांना, अशा हरीच्या दासाला अकल्प आयुष्य होऊ दे. पहिलं चरण अकल्प आयुष्य टाळी वाजवा, टाळी वाजवा. वा वा वा, सुंदर गायलं, लय गोड बर का. वा. अभंगाचं पहिलं चरण अकल्पायुष्य वावे तया कुळा. आणि मग आमच्या नानांना उत्तम आरोग्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो, उत्तम आयुष्य, उत्तम शरणागती महाराज म्हणले लाभो.
का हेच मागणं आहे तुमच्या चरणाजवळ. नामदेवराय म्हणतात मग अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. सगळ्या कुळाचं आयुष्य महाराज पहिल्यांदा मागतात. का आता तसा हा अभंग जर बघितला तर ना महाराज मागणी पर प्रकरणातील आहे, बरोबर. मागणी पर प्रकरणातील आहे. मग आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे, मागणी पर प्रकरणातील मी अभंग निवडलाय. आज आपण नानांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तानं पांडुरंगाजवळ एकच मागणं करू. काय देवा, देवा हे अकल्प आयुष्य आमच्या नानांना होऊ दे. का अकल्प आयुष्य जर झालं ना, आमच्या जीवनात जो मार्ग दाखवणार आहे तो आम्हाला जीवनात पदोपदाला नवे नवे क्षणोक्षणाला भेटल, अशी आर्तता आमच्या जीवनात असावी. तुकोबारायचे एक प्रमाण मला आठवतं, जसा देव मला मिळावा काय मी उद्धार पावे, काय कृपा करेल नारायण, ऐशी तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. ही आर्तता आमची असावी. पण सध्या काय झालंय, काय झालंय, आम्ही महाराष्ट्रात आता इथे या मंडपातले सोडून सांगतोय बरं का, महाराष्ट्रात सध्या काय झालंय, एकही समाधानी नाही. आमचं काय झालंय, अपेक्षा बी कधीतरी इथे यावं, अपेक्षा नसावी. मला वाटतं लय अपेक्षा ठेवली की पदरात काही सापडत नाही. गुरुजन नक्कीच कृपा करत असतात. 3 कृपेचे प्रकार आहे. कृपा कटाक्ष न्याळीले, आपल्या पदी बैसविले किंवा हात ठेविला मस्तकी, प्रसाद देवने केले सुखी. एक पहिली कृपा आहे हस्त कृपा, नेत्र कृपा, आणि आलिंगन कृपा. आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया, हे पाया वरच्या ठेविलो. हे कृपेचे प्रकार आहे. मग ही कृपा होण्याकरता थोडा वेळ लागतो. पण सध्या काय, इकडच्या हातानं खाल्लं का लगेच ह्या हातानं आम्हाला प्रसाद पण पाहिजे. नाही, वेळ लागल. महाराज म्हणले वेळ लागल. का वेळ लागल, कसा वेळ लागल सांगू का, लोभ नसावा लय गोष्टीचा. कसा नसावा, एक प्रमाण आहे नाना, प्रमाण आहे, ठेविले आनंते आणि तैसेची आणि चित्ती असू द्यावे. पण हे सांगणार आहे बरं का, बरं का, मोबाईल ठेवून द्या. सांगणार आहे सुखी नाही आणि ऐकणार आहे पण, ऐकणार आहे पण, बरोबर ना, सांगणार आहे सुखी नाही आणि ऐकणार आहे पण. त्या दिवशी काय झालं, कीर्तन संपलं आणि गावामध्ये माझं कीर्तन संपल्यानंतर गावाच्या बाहेर माझी गाडी निघली राहुल दादा, आणि गावाच्या बाहेर गाडी निघल्यानंतर एक 4-5 कार्यकर्ते चांगले असे आडवे झाले मला. आडवे झाल्यानंतर मला म्हटले महाराज थोडा प्रॉब्लेम झालाय. 400-500 मीटर गाडी गावाच्या बाहेर गेली होती आणि गावाच्या बाहेर निघाल्यानंतर बरं का मला म्हटले महाराज थोडं थांबा, प्रॉब्लेम झालाय. म्हटलं कसला प्रॉब्लेम, ते म्हणले महाराज जरा तुमचं ते पाकिट दाखवा. ना मी त्यांच्या हातात पाकिट दिलं. म्हणलं त्यांनी ते मोजले आणि चेहरे पाडले. का चेहरे पाडले तुम्ही, ते म्हणले महाराज इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरले आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत, हा तुमच्यावर झालेला. बोला ना, अन्याय असं म्हणले ते. असं म्हणले. मला तसं वाईट वाटलं. म्हणलं मग आता काय करायचं, म्हणले महाराज 5 मिनिटं जाग्यावर थांबा, हे तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सोडवणार नाही. 5 मिनिटं जाग्यावर थांबा, याच्यात आम्ही दुप्पट करू. आता दुप्पट म्हणलं तुम्हाला नको आहे, मला नको आहे का, मी लय खुश झालो. मग भाऊ खुश व्हा. हा म्हणलं 5 मिनिटं नाही 15 मिनिटं जाग्यावर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेल्यात का अजूनही आले नाही. त्या दिवशी डिझेल सुद्धा घरातून घातलं. पाहता काय माझ्याकडं, त्या दिवसापासून ठरवलं जेवढं मिळेल तेवढं घरीच न्यायचं, माघारी द्यायचं नाही. म्हणून सांगतोय समाधानी राहा. आणि समाधान कुठं आहे, मला वाटतं गुरुजनांच्या पायाजवळ आहे आणि पांडुरंगाच्या नामात आहे. हे असलं पाहिजे तुमच्या जवळ. ही जर 2 तत्व असतील ना, हे भरकटलेल्या जीवनाला मार्ग दाखवणारा एकच मार्ग आहे, सद्गुरु आणि पांडुरंग परमात्मा. त्यांनी प्रमाण दिलं धरावे ते पाय, नंतर नंतर आधीच धरले पाहिजे, नंतर पस्तावा आल्यानंतर नाही. क्या किया क्या किया तूने जीवन गमा दिया, अरे जिसे पाना था उसको ही तू खो दिया. संत समागम को भूल गया रे, हरि भजन को तू भूल गया. क्या किया क्या किया क्या किया क्या किया, है क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको ही को दिया. रे जे मिळवायचे ते विसरून गेलं. मग आमचा असलं पाहिजे. मग ते आमचा जन्मामध्ये असलं पाहिजे. आणि ज्याच्या जीवनात ते असेल ना, ज्याच्या जीवनात जर असेल ना, देव सुद्धा कृपा करतो. 7 स्वरावर बासरी वाजवण्याकरता सुद्धा कृपा करतो. असावी ती कृपा. आणि मला वाटतं जगात कुठं अतिपरिचय करू नका. लोक तुमच्या अतिपरिचयाची जाण ठेवत नाही बरं का. अतिपरिचयाची जाण ठेवत नाही. कशी ठेवत नाही,
अति परिचय झाला का आवाजण्याच होते. हा हा समजणे वाला इशारा कॉफी आपलं काफी. हा हा असला पाहिजे अति परिचय. पण मला वाटतं आमच्या नानांच्या जवळ असला पाहिजे, देवाच्या जवळ असला पाहिजे, पांडुरंगाजवळ असला पाहिजे. महाराज आमचे वैद्य बाबा सांगायचे, काय म्हणायचे माहिती का, अति परिचयात आवाजण्या होतेच, पण मग अति परिचय कुठं असावा. तुम्ही गावाच्या बाहेर किती मोठं नाव कमवा, नाना बरोबर ना, गावाच्या बाहेर दादा किती मोठं नाव कमवा, तुम्हाला बाहेर गावात साहेब म्हणतील, साहेब महाराज म्हणतील, पण गावात जर आलं का, गावातला मित्र भेटू द्या, त्या साहेबाचं पार वाटोळं करून टाकलं. हा ती म्हणतात कसं काय, माझा अनुभव सांगतो, लोकांचं कशाला, आपला अनुभव सांगायचा. अनुभव आले अंगा एवढं फिट बस. आणि मग कीर्तनकार असा पाहिजे, उखळात टाकला का मुसळातून बाहेर निघला पाहिजे, पण निघला पाहिजे. हा आणि मग अनुभव सांगतो नाना बरं का, असा अनुभव आहे. मी 4थी पर्यंत गावातच शाळेत होतो, जेडपीला, जिल्हा परिषद, हे मसाला भात आणि जिंदाबाद. हा 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 आणि मग ते मराठी शाळेत शाळा शिकायला आता. आणि मग ते 4थी पर्यंत त्या काळातली शिक्षण परंपरा वेगळी होती, शिक्षक लोकांचं ऐकायला लागायचे त्या काळात. आता तसं नाही, आता बदलून गेला काळ, आता बदलला काळ. जुन्या काळातली शिक्षण परंपरा कशी होती, शिक्षक जे म्हणल तेच पोराला करावं लागायचं. आता तसं नाही, पोरग जर शाळेत गेलं नाही तर मास्तरला घरी आणायला जावं लागते त्याला, चल बाबा तुझ्याशिवाय मग पगारच नाही निघत असे द्या. हा आता अवघड झाले. हा आणि मग आहे ना, ते जुना काळ होता. आणि माझ्या शेजारी ना मी बडबड करायचो. माझी परिस्थिती अशी होती, मी दिसतोय असं नाही, गावात हे काय गाडीची हेडलाईट या पट्ट्यानं शिल्लक ठेवली नव्हती. हा घरच्यांना वैतागले होते, मला अक्षरशः वैतागले होते. गावात मी शाळेत 4थी पर्यंत, पण 4थी पर्यंत माझ्या शेजारी एक पोरगी होती बसाया, मला डॉक्टर व्हायचं होतं नाना, खरंच व्हायचं, डॉक्टर व्हायचं होतं, पण तिच्यामुळं मला महाराज व्हावं लागलं. हा हा ती म्हणता कसं काय, तिनं 4थी पर्यंत मला एवढा त्रास दिला. रोज यादीला पहिलं नाव माझं देवेंद्र फडणवीसांचं, काय यादीला पहिलं नाव, या पठ्ठ्याचं रोज यादीला पहिलं नाव. कशाला कशाला नाही, मार खायला रोज पहिलं नाव. हा 4थी पर्यंत वैतागलो. घरच्यांना म्हटलं मला काय इथं थांबायचं नाही, मला आळंदीला नेऊन घाला. आळंदीला गेलो, पण 4थी पर्यंत आमची रोज भांडणं, तिची माझी रोज भांडणं व्हायची. माझ्या कंपास होती, कंपास आठवते तुम्हाला, त्या कंपाशी 2 टोकाचं कर्कटक. हा कर्कटक, त्या कर्कटकानं आमची भांडणं, निम्मा बियांची आखला होता मी. हा या रेषेच्या जर इकडे आले बघा अशा भांडणं व्हायची आमची रोज. हा आमची भांडणं रोज. आणि भांडणं होत असताना 4थी पर्यंत मला घरच्यांना म्हटले तू ते थांबू नको आळंदीला. मी म्हटलं मला नाही थांबायचं, गेलो आळंदीला गेलो. हे थोडस पुढे या उभं ना करा. विठाला 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 विठ्ठल खबरदार आणि मग आहे ना मी आळंदीला गेलो. आणि आळंदीला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, तिकडे शिक्षण झालं बरं का. ऐका इकडे बघा ना, शिक्षण कंप्लीट झालं. पण मग आळंदीला माझं सगळं आध्यात्मिक शिक्षण झाल्यानंतर गावाला येऊस्तोर इकडं तिचं लग्न झालं. हो लग्न झालं. आणि त्या दिवशी तिला जिथं दिलंय का तिथंच माझं कीर्तन होतं. आणि लहानपणी अख्खं गाव मला भावड्या म्हणायचं बरं का. लहानपणी अख्खं गाव मला भावड्या म्हणायचं. आता नाही, आता महाराज म्हणतंय. आणि मग ना तिला कळालं, हा तो म्हणजे तिनं आवाजावर मला ओळखला आजी बरं का. हा आवाजावर ओळखला, हा तो तोच दिसतोय, हा तो तोच दिसतोय. पण मग तिला कंपम व्हायना का, 4थी पर्यंत काय दाढी बिडी नव्हती, आत्ता आली आत्ता. हा आणि तिने ओळखायला सुरुवात केली, हा तर तोच दिसतोय, हा तर तोच दिसतोय. पण तिला कन्फर्म व्हायना. शेवटी कीर्तन संपलं का आपल्याकडे कीर्तन करायचे आभार मानतात बरोबर ना. पण त्या दिवशी मी भिवंडीला कीर्तनाला गेलो कोळी लोकांच्या. आता ते कोळी लोकांची भाषा थोडीशी वेगळी ना बरोबर ना, भाषा वेगळी, आपण थोडीशी भाषा वेगळी. मी तिथं गेलो, त्यांनी आभार कसे मानले होते का, आजचे कीर्तनकार माझं नाव घेतलं, यांनी जाम भारी कीर्तन केलाय केलाय केलाय. आणि जाम बारीक कीर्तन केल्याबद्दल महाराजांना भावपूर्ण मला अरे म्हटलं जगू दे थोड्या दिवस. हा लय लोक लय पडझड काय का गावगावी. आणि मग ना ते आपल्या माझ्या अशा आभार मानल्यावर तिला कळलं, ती सगळ्यात मागं बसली, ती मागं बसली आणि तिला कळलं. आता कीर्तन संपल्यावर 4 गावची लोक माया पाया पडायला आली होती. एवढ्या माणसात तिला कळलं हा लहानपणीचा आपला मित्र आहे, फायदा घेतो आहे का. आणि मग तिला कळालं. आणि तिला कळाल्यावर तिला काही दम निघाला. आमचं काय होतं अतिपरिचय नाही का बँचवरचा, एवढ्या माणसातून माझ्या जवळ पळत आली. सगळ्या लोकांना बाजूला केलं आणि सगळ्या लोकांना बाजू करून माझ्या पाया नाही पडली. ती मला म्हणती बावड्या तू कधी कीर्तनकार झाला.
जेवढी लोक माझ्या शेजारी होती तेवढी निघून गेली. पाहता काय, त्या दिवसापासून मी अति परिचय करायचं बंद करून टाकलं. हा, मी सांगू काय करे, अति परिचय करायचा आहे ना आमच्या नानांजवळ करा, जन्माचं कल्याण होत जाईल. हा, इथं अति परिचय करा, तुम्हाला कधी देवाजवळ नेऊन ठेवतील काय सांगता यायचं नाही. आणि अशी माणसं जीवनात असावी का माहिती का, ज्यांच्या माध्यमातून हे परिसेत आमचे नाना परिसेत परिस, आणि परिसाचा जर लोखंडाला स्पर्श झाला ना, मला वाटतं काय होतं, सोनं होतं. आणि आमचे नाना आपल्या करता काय आहेत, आपल्या करता परिस आहे. आणि या परिसाचा जर स्पर्श आम्हाला जर झाला तर आपल्या सुद्धा जीवनाचं सोनं. आणि मग ते पाठीशी असावे का, मग आमच्या पाठीशी जर ते असतील तर जगात आम्हाला कोणाची पाय धरायची गरज लागत नाही. मग त्यांच्या करता नामदेवराय आज मागतात, अकल्पायुष्य व्हावेत या कुळा माझी असं कळा हरीच्या दासा, या दासाला, या हरीच्या दासाला आम्हाला जे सुख मिळतंय या हरीच्या दासामुळं, मग आम्हाला हेच मागणं देवा की हरीच्या दासाला अकल्पायुष्य हो दे. पण कशाच्या माध्यमातून, आमची जी कल्पना आहे त्या बाधेतून सुद्धा पलीकडे सुख मिळावं आणि या संताला सुख मिळावं. टाळी वाजवा, टाळी वाजवा. अभंगाचं दुसरं चरण नंदूबाबांनी गोड गाऊन दाखवलं. कल्पनेची बाधा हो कोणी काय, हे संत मंडळी सुखी असो, हे मागतात नामदेवराय. हे देवा, हे संत मंडळींना सुख मिळावं, सुखी असो असावे, यांच्याजवळ सुख असावं, यांना कधी दुःख होऊ नये. अशा व्यक्तीला त्रास लय होतो, जग त्रास देतं. कारण की का, जो जगाचा उद्धार करायला जातो ना त्या व्यक्तीला त्रास हा नक्की आहे. जरी ते आणि त्यांच्या हातावर जरी चेहऱ्यावर जरी हसू असेल, पण नानांमागं सुद्धा त्यांच्या अडचणी आहेत बरं का, तुम्ही समजू नका. कारण की का, अशा व्यक्तीला त्रास लोक लय देतात, माझं म्हणणं आहे. कारण की का, उदाहरण आहे तुमच्या समोर. अरे तुकाराम महाराजांना लोकांनी त्रास दिला, तुकाराम महाराजांना लोकांनी त्रास दिला, ज्ञानोबारांना लोकांनी त्रास दिला. अरे जगातले शांती ब्रह्म बोला बोला एकनाथ बाबा 108 वेळा येऊन अंगावर थुकला, बरोबर ना. एवढा त्रास साधू संतांना लोक देतात. पण महाराज म्हणतात, नामदेवराय म्हणतात, आज मी या कल्प आयुष्याच्या माध्यमातून एक बोलेल की संत मंडळी सुखी असो, सुखा असावं त्यांच्याजवळ. का सुख असावं, यांच्या माध्यमातून आम्ही पैलतीराला पोचतो. आणि मग अशा व्यक्तीला सुख मिळावं. का सुख मिळावं माहिती का, महाराज हे आम्हाला पैलतीराला पोचवणार आहेत, हे आमच्या जीवनात सुख टाकणार आहेत. मग आम्हाला एकच मागणं आहे, एकच मागतो, या संताला या सुख मिळावं. का सुख मिळावं, आणि यांना सुख मिळून मिळून यांच्या पायाजवळ आम्ही असावं. या संताशी निरवी हेची मज दे, हे तुकाराम महाराज मागतात. आणि तुझे काही न मागो देवा, हे आम्हाला दे. आणि मग हे जर देत असेल देवा तर आणि तुझे काही न मागो देवा, हेच दे. आणि मग हे जर द्यायचे ना देवा तर खरं तर आमच्या जन्मातलं सार्थक होईल. पण कधी कधी आम्ही विसरून जातो की देवानं या प्राप्ती करता आम्हाला पाठवलं. ही कशाच्या माध्यमातून प्राप्ती करता येईल, तर विचाराच्या माध्यमातून करता येईल. महाराज म्हणले ही प्राप्ती ज्याच्या जवळ आहे, महाराज म्हणले हे संताजवळ आहे. किती संताजवळ आहे, प्रमाण देऊ का, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, हे संताजवळ आहे. फक्त मन कसं लागलं पाहिजे, काय आहे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन ए मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे. हे मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, माझे गुरु चरणी मन लागो रे, गुरु चरणी मन लागो रे माझे गुरु चरणी. मन मन गुरु चरण. हा, आणि मग ही अर्थता आमची असावी. कारण की का, त्याच करता देवानं दिलंय. आणि अप्रूप असलं पाहिजे आपल्याला. हे जे शरीर आहे ना, याचं कधीतरी ना भान ठेवा. का, हे पुन्हा पुन्हा नाही, आता मिळालंय उद्या नाही मिळणार. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना आयुष्याचा.
हा जुन्या काळात लग्न व्हायचे म्हणजे आजही वाटत म्हणजे हा जुन्या काळातल्या लग्नांना थोडस वळण वेगळं होतं ना बरोबर ना आणि आत्ताच्या लग्नांना थोडस वळण थोडस वेगळं आहे जुन्या काळात लग्नात काय दिला जायचा बोला जुन्या काळात लग्नाला काय दिला जायचा हांडा नाही हुंडा दिला जायचा हा हुंडा दिला जायचा आणि हुंडा दिला बरं का हुंडा दिला जायचा बरोबर ना आत्ता दिला होता 51 तोळं दिलं आपलं 51 लाख रुपये दिलं होतं बरोबर ना 51 तोळं आणि 8.5 किलो चांदी आणि 45 लाखाची फॉर्निचर आपलं फॉर्च्युनर एवढं देऊन सुद्धा सुखी नाही काय माणसं आहे अरे जगात आहे ना मला वाटतं तुमच्याजवळ पैसा किती आहे ही तुमची श्रीमंती नाही तुमचे विचार किती श्रीमंत आहे ही जगातली तुमची सगळ्या श्रीमंत पैसा असला म्हणजे माणसं श्रीमंत झाली असं काही नाही सोन्याच्या ताटात जेवला म्हणजे माणूस लय श्रीमंत आहे असं नाही सांगू का सोन्याच्या ताटात जर 2 घास घेतले तर माणूस सुखी असं समजावं नाही माणसाच्या जीवनात 2 घास असावे कोणते एक सुखाचा आणि एक समाधानाचा घास तुमच्या जीवनात असावा तो माणूस सगळ्यात सुख असं नाही पैसा किती याला नाही महाराज आणि ते महत्वाचं जुन्या काळात हुंडा दिला जायचा असंच एक लग्न मवेशीत झालं लांबचं कशाला इथलंच करतो हा आणि लग्न झालं आणि लग्नामध्ये मुलाच्या जे आई होती ना त्यांच्याकडे ते जुन्या काळात पाणी तापवण्याकरता काय होतं बम बोले आपलं बम असायचा आणि बम दिला आणि मग ते येईन बाईला येईन बाईला लय आनंद झाला मला बम भेटला तिला खुश झाली वरात झाली आणि सगळी लोक झोपाय गेली हिजा काही डोळ्याला डोळा लागाना का मला काय भेटलाय तुम्ही बोला जरा मोठ्याने बोला जरा हा काय भेटलाय बम भेटलाय तिला काय झोप लागाना तिला आज झालं कधी मी बम ते बाहेर काढीन कधी अंगणात ठेवीन कधी ह्याच्या पाणी होती तिला असं झालं हा आणि मग तिला पाणी आनंद झाला तिने बम काढला बाहेर तिची वरची कागद बिगद सगळे काढले बम ठेवला बाहेर आता जन्मात कधी बम भेटला नव्हता आयुष्यात बम पहिल्यांदा तिने दारात मांडला ती वरच्या आळीला राहत होती वरच्या आळीला आणि पाण्याची टाकी नेमकी तुम्हाला काय माहिती खालच्या आळीला पाण्याची टाकी हिनं घेतला हांडा तिथलाच एक वराडातला त्याच्यातला एक हांडा घेतला लागली माराय चक्रा नकरा चक्रा आणि शांत आपलं तिचं नाव शांताबाई हा शांत आवला असं एवढं पीठ बसलं पाहिजे हा आणि शांताबाईनं घेतला हांडा खालच्या आळीहून वरच्या आळीला पाणी आणायला लागली पण त्या बमाला 2 जागा असतात बरोबर ना एक पाणी वतायला आणि एक जाळ घालायला आणि शांताबाईनं जिथं जाळ घालायचं होतं का तिथं पाणी वतलं आणि जिथं पाणी वतायचं होतं का तिथं जाळ घातला रात्रभर पाणी व्हायला लागली 4 अंडं वाहिलं 10 अंडं वाहिलं येईन बाईला शांताबाईला वाटलं काय बम दिलाय अख्ख्या गावचं पाणी तापत का काय याच्यात आणि ती पाणी कुठं वाटायची जिथून पाणी खाली जाते का तिथं पाणी वाटायची रात्री तिला मेळच लागला नाही सकाळी गावची लोक उठली खालच्या आळीतली लोक पाहतात खाली आपल्या दारात पाणी आले कस काय जुन्या काळात हेल घालायची प्रथा होती बरोबर ना एखाद्याला जर पोरग झालं तर त्याच्या दारात काय घालायची लोक हेल घालायची आता तुम्हाला मच कळतं हेल आमच्या काळातल्या पोरांना जर विचारलं हेळ ते म्हणतील व्हॉट इज दिस हेळ नाही कळणार त्यांना हेळ आणि ते जुन्या काळात हेल कळायचा आणि मग ती हेल घातलं खालच्या आळीची सगळी लोक वरच्या आळीला गेली आणि वरच्या आळीची ती शांताबाई काय आलं शांताबाई म्हणली रातभर पाणी वतलं या बामात टिपका नाही याच्यात ते म्हणले तुझी जागा चुकली पाणी वतण्याची जागा चुकली तू आयुष्यभर जर याच्यात पाणी वतलं तर त्याच्यात टिपका सुद्धा साचणार नाही तसंच आयुष्याचं पुण्य साठवायची जागा जर तुमच्या जवळ योग्य असेल तर तुमचं पुण्य साठलं जाईल आणि पुण्य साठवायची जर जागा चुकली तर मला वाटतं कधीच तुमच्या आयुष्यात पुण्य साठणार नाही पुण्य साठवण्याची जागा एकच आहे गुरुजन आणि त्या गुरुजनांच्या सान्निध्यात आपल्या आयुष्यात पुण्य साठवावं महाराज म्हणले या गुरुजनांच्या चरणावर आमचं आयुष्य लाभो बस एवढं एकच प्रार्थना करतो नामदेवराय म्हणतात आणि हे जर असेल तर आमचं सुद्धा आयुष्य समर्पित लागेल पण ते करत असताना भजन कोणाचं करावं विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरी जय 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 जय
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आता वाजवा बरं टाळी जोरात. आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा मी प्रयास करतोय. तुम्हाला काही कवरही गोड लागल, पावणे 10कडे काटा चाललाय आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याची प्रयत्न या ठिकाणी करतोय. आजची झालेली सेवा आपल्या सर्वांची गुरुवर्य आदरणीय 1008 बाळानंद सरस्वती गिरीजी महाराजांच्या चरणावर ऐका ना 2च मिनटं ही झालेली सेवा समर्पित करतोय. आदरणीय बाबांना पुनश्च एकदा उत्तम आरोग्य लाभो, उत्तम आयुष्य लाभो ही माझ्या पांडुरंगाच्या चरणाजवळ प्रार्थना करतो. असंच आपलं अनमोल बरं का नाना, असंच आमचं तुमचं अनमोल मार्गदर्शक या आम्हा सर्वांना मिळो, असा गुरुजन मिळणं याकरता आमचं जन्मोजन्माचं पुण्य असावं म्हणून असे गुरुजी असे खरं तर आम्हाला एक मार्गदर्शक आमच्या जीवनात भेटलेत. सांगण्यासारखं लई आहे. मला येताना बऱ्याच लोकांनी, मी आजचं स्टेटस ठेवलं, बऱ्याच जणांनी सांगितलं की महाराज आमच्या नानांमुळं माझं हे सुरळीत झालं, ते सुरळीत झालं. हे सगळ्यांचे अनुभव आहे तिथं. हे मी सांगण्यापेक्षा हे तुमचं सगळ्यांचं पाठ आहे. मला जास्त बोलण्यापेक्षा अनुभव तुमच्या जवळ आहेत. पण मी पांडुरंगाजवळ एकच मागेल की खरंच आज नामदेवराय जसं म्हणतात ना, गणपत महाराज बरं का, जसं नामदेवराय म्हणतात ना, खरंच अकल्प आयुष्य व्हावे. आज ते अकल्प आयुष्य आमच्या आयुष्यातलं काही आयुष्य कमी करावं पांडुरंगानं, पण आमच्या गुरुजींना ते आयुष्य मिळवावं अशी पांडुरंगाच्या चरणाजवळ प्रार्थना करतो. इथं बोलण्यासारखं लई आहे, कारण की या मंडपात साक्षात मला वाटतं रंगदेवता देव नावाची देवता या मंडपामध्ये नांदते. इथं बोलण्यासारखं लई आहे, पण आता वाणीच्या ओघानुसार वेळेनुसार आपल्याला थांबणं गरजेचं आहे. पुढे बहुत काही करणे आहे, म्हणून या वेळेनुसार थांबण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून बोलता बोलता बरं का नाना, बरं का बाबा, बोलता बोलता ओघानं माझ्याकडून एखादा चुकीचा अपशब्द गेला असेल तर मोठ्या अंतकरणानं, ज्यांना एखादा मुलगा असेल त्यांनी दुसरा म्हणून मला माफ करा, ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 असतील त्यांनी चौथा म्हणून तरी माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. किती श्रीमंत? माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, म्हणून बाप श्रीमंत आहे. लेकरं का नसणार? आदरणीय अभिषेकजी महाराज जगदाळे सुंदर वाजवलं. एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. वाजवण्याची पद्धत एवढी गोड आहे आणि त्यांचे काय अनुभव आहेत ते सांगतील तुम्हाला. आणि म्हणून अभिषेक महाराज यांची फार निष्ठा आहे महाराजांवर, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. या सगळ्या पोरांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मला सगळ्यांचे फोन आले की महाराज हा कार्यक्रम आम्ही वेगळा जरा या पद्धतीनं आयोजित करतोय. आणि बोलता बोलता मला वाटतं 7-8-10 दिवसापूर्वी मला ही तारीख दिली होती आणि त्या दिवसापासून या कार्यक्रमाचं आयोजन चालू होतं. बोलता बोलता तो दिवसही उगवला आणि त्या दिवसाचे आपण साक्षीदार झालात. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आदरणीय गायनाचार्य मंडळी, गोरख महाराज आहे, आदरणीय नंदू बाबा आहेत, शिवनाथ महाराज आहे, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. पुनश्च एकदा ही झालेली सेवा आमच्या बाबांच्या चरणावर समर्पित करून शांताराम महाराज सगळे बरं कसं, आमचे संदीप महाराज सगळे या ठिकाणी, पारमार्थिक स्नेही सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही सगळे आलात, अशीच निष्ठा आपली बाबांवर राहो अशी प्रार्थना करतो. आमचे सगळे राऊत परिवार बरं का, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. वडगावकर तुम्ही सगळे बरं का, संगमनेर, पुणेकर ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. नवे बाबांवर प्रेम करत आलेले सगळाच परिवार, सगळ्यांचे या ठिकाणी विशेष ऋण आभार व्यक्त करून झालेली सेवा समर्पित. एकदा हात वर करताल सगळे? चला टाळी वाजवायची, मी सांगल तशी. चला पोराव, मागचे जे उभे आहेत ना दोन्ही हात वर करायचे. ज्यांना शक्य त्यांनी शूटिंग काढायचे मागून, कळू द्या. आज आमच्या बाबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तानं हा परिवार सगळा या ठिकाणी उपस्थित आहे. चला करणार भजन माझ्या मागं भजन म्हणायचं. एक टाळी वाजवायची, मी जशी टाळी वाजवत तशी 10 वर का टाळ वाजवायची तुम्ही. चला हा अभिषेक हात वरती.
बोल क्या बात है हाँ. जय हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हो नारायण नारायण श्रीमद नारायण 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 सर्वे दादा नारायण 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 हो नारायण नारायण श्रीमद नारायण 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 हे नारायण 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 जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोले लेले कुरे वेडी वाकुडे उतरे करा क्षमा भरत महाराज तुला हे उतारीला अधिकार म्या पुरा करा क्षमा भरत महाराज तुका मने ज्ञानेश्वराला का बायापैकी करा करा क्षमा भरत महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम